मागच्या व्हिडिओमध्ये शनिवार पेठेतल्या गुपचूप गणपतीचं दर्शन घेतलेलं। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं पुण्यातल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप साऱ्या क्रांतिकारकांनी योगदान दिलेले आहेत आणि पुण्यात तर हजारो क्रांतिकारक घडले। त्यातलेच एक होते लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचं जिथे वास्तव्य होतं त्या केसरीवाड्याबाहेर मी उभा आहे। तर आता आपण लोकमान्य टिळकांचं ते निवासस्थान पाहूया। केळकर रस्त्याला हा वाडा आहे। बाहेरूनच आधी वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार व आजूबाजूच्या इमारती पाहिल्या। केसरी वाड्याचा समावेश पुणे मनपाच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत केला गेलाय। मुख्य प्रवेशद्वाराच्या भव्य लाकडी प्रवेशद्वारामधून परिसरात आलो। प्रवेश करताच दोन बाजूंच्या भिंतीवर शिवजयंती व गणेशोत्सवाचे धातुशिल्प आहेत। प्रशस्त परिसरातून मुख्य वाड्याकडे निघालो। हा वाडा पूर्वी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड तिसरे यांचं निवासस्थान होतं। 1905 मध्ये लोकमान्य टिळकांनी ही वास्तू सयाजीराव गायकवाडांकडून विकत घेतली। पुढे येताच पुण्याच्या मानाच्या 5व्या केसरी वाड्याच्या गणपतीचं दर्शन घेतलं। मानाच्या गणपतींवर गणेशोत्सवादरम्यान मी याआधी सविस्तर व्हिडिओ बनवलाय। मानाच्या गणपतीची ऐतिहासिक संक्षिप्त माहिती जाणून घ्यायची असल्यास आय बटनवर त्याची लिंक मिळेल। छोट्याशा देवळात लोकमान्यांनी स्थापन केलेला गणपती तर मागे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे। सर्वात पुढे गणेशोत्सवादरम्यान छोटीशी शाडूच्या मातीची मूर्ती बसवली जाते, जिचं 10व्या दिवशी विसर्जन होतं। प्रशस्त परिसरातील वास्तूंमध्ये टिळकांच्या वंशजांचे निवासस्थान, सभागृह, अभ्यासिका, केसरीची प्रिंटिंग प्रेस व छोटंसं संग्रहालय आहे। गणपतीचं दर्शन घेऊन पहिल्या मजल्यावरील संग्रहालय पाहायला निघालो। इमारतीत प्रवेश करताच उजव्या हाताला लोकमान्यांनी लंडनहून आणलेलं पहिलं छपाई यंत्र आहे। मी हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की हे कसं काम करत असेल। वरच्या मजल्यावर जाण्यापर्यंतच्या वाटेवर लोकमान्यांच्या जीवनावर आधारित काही छायाचित्र आहेत। या वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, न.चि. केळकर, श्रीमती इंदिरा गांधी, ज्ञानी झैलसिंग, प्रतिभाताई पाटील, सुमित्राताई महाजन, अनेक केंद्रीय मंत्री तसेच महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री, प्र.के. अत्रे, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, वसंतराव देशपांडे, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे या व अशा अनेक दिग्गजांचे पाय इथे लागलेत। ती चित्र मी पाहत पाहत पहिल्या मजल्यावर आलो। पहिल्या मजल्यावर संग्रहालय तर दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका आहे। प्रवेशद्वारामधून संग्रहालयात प्रवेश केला।
संग्रहालयाच्या हॉलमध्ये लोकमान्य टिळकांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांचे काही दुर्मिळ फोटोज, जुनी कागदपत्र व खूप साऱ्या गोष्टी माहितीसकट संग्रहित केल्या आहेत. प्रवेश केल्यावर समोरच लोकमान्य टिळकांचा करारी फोटो व काचबंद आवरणात चंदनाच्या डबीत त्यांच्या अस्थी व रक्षांचे अवशेष आहेत. हॉलमध्ये डाव्या बाजूला पुढे आल्यावर लोकमान्य टिळकांची अभ्यासिका आहे. त्यात लोकमान्यांनी वापरलेल्या त्यांच्या वस्तू व त्यांचा प्रत्यक्ष भास व्हावा असा हुबेहूब पूर्णाकृती पुतळा साकारलाय. याच वाड्यात लोकमान्य टिळकांचं निवास व केसरीचं कार्यालय होतं. या भिंतीवर टिळकांच्या वंशावलीतले फोटो आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार व टिळकांसोबतच खूप साऱ्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वाडा आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. इथल्या ग्रंथालयात 50,000हून अधिक पुस्तकं आहेत, ज्यात प्रामुख्याने लोकमान्यांच्या जीवनावरील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.
पुढे मंडालेच्या कारागृहातील लोकमान्यांची कोठडी साकारली आहे. मंडालेच्या तुरुंगात लिहित असलेलं गीता रहस्य या शिल्पातून साकारलंय. मादाम कामा यांनी फडकावलेला पहिला भारतीय राष्ट्रध्वज इथे संरक्षित करून ठेवलाय. या व अशा क्रांतिकारकांच्या पवित्र वास्तू सतत आपल्याला प्रेरणा देत असतात. तिथे गेल्यावर त्यांचं अस्तित्व सतत खुणावतं. त्यांची देशभक्ती व त्याग हा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची पावले या ठिकाणी वळवणं ही काळाची गरज आहे. संग्रहालय पाहून पुन्हा खाली आलो.
परिसरात उजव्या बाजूला केसरी वृत्तपत्राचा छपाई कारखाना आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्यक्षात मी प्रिंटिंग प्रेस इतक्या जवळून पाहिली आहे. याच नोटवर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.